पुढे पाहूयात राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ईडीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय। कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेला पाठिंबा देणारे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर ईडी चौकशी लावू असं भाजप जिल्हाध्यक्षांनी म्हटलंय। यावर बेहिशोबी संपत्ती नसेल तर यड्रावकरांनी घाबरण्याचं कारण नाही असं मंत्री चंद्रकांत पाटलांनी म्हटलं। तर ईडी चौकशीला घाबरत नाही, कर नाही त्याला डर कशाला असं प्रत्युत्तर यड्रावकरांनी दिलंय। ईडीची मागणी अगदी तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाने पण करायची असते। राजवर्धन निंबाळकर तर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत। याच्या आधी मुश्रीफांची इन्क्वायरी जेव्हा लागली त्यावेळेलाही आमच्या एका जिल्हा अध्यक्षाने समरजित घाडगे यांनीच मागणी केली आणि ती इन्क्वायरीपर्यंत गेली आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अटकपूर्व जामीन घेण्यापर्यंत गेली। त्यामुळे राजवर्धन निंबाळकर कोण, तो जिल्हाध्यक्ष आहे, पण जिल्हाध्यक्ष नको। तुमच्या माझ्यासारख्या सामान्य नागरिकाने सुद्धा त्याला ईडीचा अर्थ काय, ईडी लाव म्हणजे काय, तर बेहिशोबी संपत्तीची चौकशी करू। आता समजा बेहिशोबी संपत्ती यड्रावकरांची नाही आहे तर काही घाबरण्याचं कारण नाही। कोण घाबरले असं ते चंद्रकांत दादांना बहुतेक माहिती नसावी। असं कोण इथं घाबरणे एवढी अजून कोण इथं हे नाही आहे। कोण असं घाबरत नाही, कशाची कोणी मागणी करू शकते। ईडीची कोणीही कोणाचीही चौकशी करू शकते, त्याला कोणी अडवायचं कारण नाही आणि ईडी चौकशी आली की त्याच्या सामोरं जायला तयार आहे। जामनेरमध्ये गिरीश महाजनांची सभा पार पडली। यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली। सगळ्यांचा डिपॉझिट जप्त करा, मी जामनेरला सर्वांचा डिपॉझिट जप्त करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। 17 जण निवडणूक लढतायत, मात्र एकाचंही डिपॉझिट वाचणार नसल्याचं त्यांनी म्हटलंय। आपण यावेळेला सगळ्यांचं डिपॉझिट जमा करा। मी तुम्हाला दामलेला शब्द देतो, मी सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करणार आहे। सगळ्यांचं माझ्याकडे 10 जागा बिनविरोध झालेल्या आहेत, नगरदर्शक बिनविरोध झालेले आहेत, 10 सदस्य बिनविरोध झालेले आहेत, अजून 6 होणार होते। पुन्हा सांगेल, जामनेरमध्ये एकाची डिपॉझिट वाचणारे 17 लोक राहिलेले आहेत, ते निवडणूक लढतायत। 17 पैकी एकाची डिपॉझिट आम्ही ठेवणार नाही। हे जर आले तर यांचा ना नेता आहे, ना पक्ष आहे, ना काय गुड आहे, काही नाही। हाय आम्ही निवडून आहे, काय करणार पण यांना। बिनबुडाचे लोटे मी म्हणणार नाही, मी मंत्री आहे, मला शोभत नाही असं बिनबुडाचे लोटे म्हणणं, पण काही उपयोगच नाही ना। 12 घरचे 12 कोण उभे राहिलेले आहेत, त्याचं त्यांना माहीत, तू तिकीट घे, तू तिकीट घे, तू तिकीट घे, दिले उभे करून नावाला। मला वाटतं एकही मत आपलं वाया घालू नका।